हाय फ्रेंड, मी अंजू म्हणजे स्वागत करते नवीन एका आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये. चला तर मग कशा आहोत तुम्ही सर्वजण? अनु हाय काय? मग मी अनु लाजली ग माझी चिल्लू. इकडे बघ, इकडे बघ. हाय कशी करते तू? हाय. चाय घेतला का विचार? चाय. आणि तू उठल्या उठल्या मम्मीला कशी धरती दाखव. अशी धरती आणि कशी पाग येते मग मम्माजी? अशी घेती. अनु तू कुणाची आहे? हा काय? पप्पा नाही. कुणाची मग? मम्माची आहे. माझी ग माझी पिल्लू. चला आता आम्ही चहा वगैरे घेतला. अजून आपण 2 वेळेस चहा घेतला. आता आम्ही करते थोडा स्वयंपाक, कारण मी हेअरला शॅम्पिंग केलेले. आता मला हेअर पण धुवायचे. अनुच्या पण काल केसांना ऑइल लावलेले, तिचं पण डोकं धुवायचे. बघू मग आता आम्ही भाजी वगैरे कशाची करतो आणि भेटू नंतर. चला तर मग भेटू नंतर. चलो पडशील पडशील. हरण दाखवू, हरण दाखवू. हाय कर. मम्मी अनु मम्मी अनु मुंबई. आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे नमस्ते स्वागत करत आहे. कसं असतं आपलं आयुष्य बघा ना बायांचं. म्हणजे कसं कितीही कंटाळा आला तरी काम करावंच लागतं. एखाद्या दिवशी जरी वाटलं ना आज खूप कंटाळा आलाय, आपण कामातनं सुट्टी काय भेटत नाही. शेवटी घरातलं काम हे स्त्रीलाच करावं लागतं. त्यामुळे काम कधीच चुकत नाही. कितीही कंटाळा होऊ द्या, कितीही काय होऊ द्या, काम हे करावंच लागतं. आणि तसंच झालं. मला आज खूप कंटाळा आला होता कामाचा, पण काय करणार आणि कोणाला सांगणार. त्यामुळे काम आहे ते करावंच लागणार. त्यामुळे सांगून पण कोणाला काय उपयोग नाही. कंटाळा आला त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आपलं काम फास्ट करून घेऊन पुन्हा बसलेलं बरं. त्यामुळे आणि कसं रोजचं तेच काम राहतं. स्वयंपाक करा, धुवून कपडे टाका, तरी कपड्याला मिशन आहे, भांडे घासा, झाडू मारा, पोछा करा. रोज काम करू, रोजचं तेच काम करू खूप कंटाळा येतो. कधी वाटतं असं असतं, जर आपल्या मदतीला कोणी असतं किती बरं झालं असतं. पण मदतीला पण कोणी येऊन मदत करेन असं नाही, कारण असं कोणी करत नाही. जर कोणी असेल आणि उलट बसलं तर उलट ते गराने होतात. त्यामुळे कोणी नसलेलं बरं. आपलं चालू द्या. हे बघ माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काय आहे. कशी वागती तू? काय खाती सांग मग, मी तुला गंमत देते. काय खाती बाळा? तुझी फोनटी कुठे आहे बाळा? अय्यो तिथे आहे. छान छान आहे. हात काढू नको छान छान. कोणी काढली? मम्मा न. कुणाची आहे मम्मा? तुझी आहे. ओ दे जाऊ. तुझी हाय, तुझीच आहे मग मम्मा. नाही तुझी हाय. शेवटी घरातलं काम आहे हे तर करावंच लागेल. त्यामुळे चला आता मी बनवत होते मस्त गोबीची आणि आलूची मिक्स भाजी, आणि त्याचबरोबर करायच्या होत्या भाकरी. कारण मला तर होता उपवास. जेवण फक्त एक त्या अनुच्या पप्पापुरतंच करायचं होतं. त्यामुळे एवढं काही जास्त नव्हतं, पण तेच कधी कंटाळा येऊन जातो. आणि कंटाळा आला त्यामुळे मी आज दिवसभर मला पण खायला काही केलं नाही, कारण करण्याची इच्छाच नाही झाली. म्हणून म्हटलं दावऱ्या आज एकादशी आहे, डायरेक्ट रात्रीलाच जेवायला करू, काहीतरी बनवू. त्यामुळे म्हटलं मी आता रात्रीला शाबू वगैरे करेन.
आता सध्या तर फक्त श्रीपुरतच करते आहे. अनु पण त्यामध्ये अनु भाकर लोणचं खाऊन जाते, त्यामुळे तिचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. कधी कधी नाही खात, पण खाते तिनं. लोणचं लावून दिल्यानंतर गरम लागतं फक्त तिला, त्यामुळे अनु पण खाऊन घेईन आणि श्री पण जेवण करतील. दोघांपुरचं जेवण बनवायचं होतं, मला तो उपवास होता त्यामुळे. पण कसं राहतं असं वाटतं ना, जर कोण असतं तर बरं झालं असतं, कारण तेवढंच हेल्प झाली असती आणि बसता पण आलं असतं. पण असं तर कोणी हेल्प तर नाही करत, कारण कोणी असुद्धा घरी ते हेल्प नाहीत करत, आणि जरी केली तरी पुन्हा ते कुटक करतात. त्यामुळे ते नसलेलं बरं, आपलं चालू द्या, जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. कंटाळा आला तर कधी बसून घेऊ, पण जेवण वगैरे बनवून पुन्हा बसलेलं बरं म्हटलं. कारण आता बसून पण काय नव्हतं, शेवटी स्वयंपाक तर करावाच लागणार होता, आणि जरी कंटाळा आला तरी ते काही चुकणार नव्हतं. असं कोणी नव्हतं बी की जे राहू दे आज कंटाळा आला, असं पण म्हणणारं कोणी नाही आहे. जर असतं तर किती भारी झालं असतं, जर आपल्याला समजून घेतलं असतं, म्हणजे आपल्याला जर कंटाळा आला हे समोरच्यांना जर समजलं असतं तर बरंच असतं. पण जाऊ द्या, असू द्या, जे आहे ते आहे. आता मस्त मी भाकरी पण बनवून घेते. आणि कसं असतं, जरी आपण सांगितलं कंटाळा आला तरी पण मग थोडा वेळ थांबून असं विचारलं जातं की आज जेवण बनवणार आहे ना, त्याच्यामुळं म्हटलं असं विचारण्यापेक्षा कोणी आपण पहिलेच करून घेतलेलं बरं. त्याचमुळे म्हटलं कसं असतं बाईचं जीवन, हे करा ते करा, असं थोडं पण असं म्हणजे शांत असं मस्त एखाद्या दिवस आराम असं कधीच नसतं. असतो तो फक्त लग्नाच्या पहिलेच असतो, कॉलेज लाईफमध्ये वगैरे. त्यानंतर काय असं कधी आराम भेटू शकत नाही, आणि जरी भेटला तरी असं कधी गेलो कुठं बाहेर तरच, नाही तर असं घरी राहून तर असा कधी आराम नाही भेटणार आहे. मलाच नाही तर कोणालाच नाही भेटू शकणार, कारण प्रत्येकाचं हे ठरलेलंच राहतं. घरातल्या बायकांचं स्वयंपाक करा, जेवण बनवा, परत घरातलं काम आवरा, भांडे घासा, कपड्यांना मिशन जरी असली तरी पण ते कपडे काढा, वाळू टाका, परत वाळलेले काढा, त्यामुळे काम चालूच राहतं. आणि काय गोष्टीमध्ये आपण जरी समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न केला तरी बी समोरचा जर समजत नसेल तर मग आपण आपल्याच मनाला समजवलेलं बरं. त्यांना समजून बी काय उपयोग नाही आहे. जरी तो ऐकतच नसेल तर बार बार सांगण्यात आणि आपलं मत व्यक्त करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. कारण आपलं मत ज्याच्यापेक्षाच व्यक्त करावं, ज्यांना म्हणजे जे आपण समजून घेतात, किंवा आपण काय म्हणतो हे त्यांना समजलं पाहिजे. आपल्याला पण एक मन असतं, जसं की त्यांना असतं आपण बोलल्यास वाईट वाटतं, तसं ते वागल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं, हे पण कोणाला तर समजलं पाहिजे. आणि ज्यांना समजतं का त्यांना समजून सांगण्यामध्ये अर्थ आहे, ज्यांना समजतच नाही त्यांना समजून बी काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आता समजून सांगायचं सोडून द्यायचं आणि आपल्या स्वतःला समजून सांगायचं, बाबा असं आहे, असंच चालू द्या. समोरच्याला सांगण्यात काही अर्थ नाही आहे, आणि समोरच्याला सांगत पण बसू नका, कारण काय अर्थच नसतो सांगण्यामुळे. त्यामुळे आपण आपल्याला समजून घ्यायचं आणि आपलं चालू द्यायचं. आपल्याला जे वाटेल ते करायचं. ठीक आहे, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, आम्हाला वाटतं ते आम्ही करू. जे तुम्हाला आवडतं जे तुम्हाला आवडतं ते आम्हाला आवडो असं होऊ शकत नाही, जे आम्हाला आवडतं ते तुम्हाला आवडेल असं पण नाही होऊ शकत आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा, आम्हाला आवडतं ते आम्ही करतो. त्यामुळे आहे तसं ठीक आहे म्हणायचं आणि समोर चालायचं. चला आता मस्त भाकरी वगैरे करून घेते मी मग. माझी आंघोळ वगैरे पण बाकी होती, पण म्हटलं पहिलं स्वयंपाक करून घेऊ, कारण ना मला डोकं धुयचं होतं आणि त्यानंतर मला हेअर स्पा करायचा होता. हेअर स्पासाठी केस ओले लागतात, त्यामुळे म्हटलं आता आंघोळ करून पण केस वाळून जातील आणि परत डोकं ओलं करण्यापेक्षा आता नाही धुतलेलंच बरं. त्यामुळे म्हटलं आधी थोडंसं काम करून घेऊ आणि नंतर काम आवरल्यानंतर पुन्हा आपला हेअर स्पा करू. कारण ह्या धावपळत्या जीवनात सर्वांचा विचार करत करत स्वतःचा पण विचार केला पाहिजे. आणि मेन म्हणजे स्वतःकडेच लक्ष द्या, स्वतःवर जास्त प्रेम करा आणि स्वतःला काय वाटतं ते आपलं जाणून घ्या. आणि स्वतःला टाईम म्हणजे मेन म्हणजे स्वतःला टाईम द्या, इतरांना टाईम देण्यापेक्षा कधी स्वतःला टाईम दिलेलं चांगलं. त्यामुळे मला पण हेअर स्पा करायचा होता आणि म्हणूनच मी आता कामावरून घेते आणि त्यानंतर मी हेअर स्पा करून घेते. कारण आंघोळ वगैरे पण बाकी होती, अनुची पण बाकी होती आणि श्रीची पण बाकी होती, पण श्री ड्युटीला गेलेले होते, त्यामुळे ते आल्यानंतर करतील, त्यांचं काही नाही. आता मी पाणी तर लावलेलं आहे मला नानूला, पण
आता म्हणलं पहिले स्वयंपाक करून घेऊ, त्यामुळे आणि जास्त काय स्वयंपाक पण नव्हता करायचा, दोघांपुरताच करायचं होता आणि त्यात आणून खाऊन खाणारच आहे किती, त्यामुळे आणि श्रीला 2 भाकरी काही टाकायच्या होत्या फक्त, आणि अनुला 1 भाकर जास्तीत जास्त, ती पण तेवढी काही खात नाही ती, पण 1 भाकर चलून धरायचा. आणि भाजी पण टाकलेली होती मी, एक साईड भाजी टाकलेली होती, एक साईड भाकरी करून घेते आणि ते झाल्यानंतर मस्त मी एक वेळेस चहा करून पिते आणि त्या म्हणजे आंघोळ वगैरे करते, नंतर चहा पिते कारण फ्रेश वाटतं थोडंसं आणि मला पण बरं वाटेल. उपवास होता, मी खायला तर काही केलं नव्हतं कारण खूप कंटाळा आला नव्हता. मला परवा पण कंटाळा आला, पण काम कधी चुकत नसते हे मी या पहिले पण सांगितलं ना आत्ता पण, त्यामुळे म्हटलं सांगून पण उपयोग नाही आहे. आला कंटाळा ठीक आहे, मनाला सांगा आणि आपलं काम चालू राहू द्या. आमच्या अनुचं कसं लोडबुड चालू राहतं, त्यामुळे दिवस पण पूर्ण निघून जातो आणि कसं जातो ते पण नाही समजत. पण अनुचं पण करावं लागतं घरातलं पण, त्यामुळे थोडासा थकवा येतो, पण काही नाही एवढं काही नाही. अनु झोपल्यानंतर थोडासा आराम करते मी तसं तर, पण कधी कधी कामं दिसतात त्यामुळे कधी कधी आराम पण नाही होत, कधी कधी करते, असंच राहतं. मग जाऊ द्या, सर्वांचं तेच राहतं. आता अनुला मस्त खाऊ घालते, आंघोळ घालते, नंतर झोपी घालते तिला, कारण दुपारी झोपली म्हणजे नंतर चिडचिड नाही करत आणि जर दुपारी नाही झोपली तिने तर नंतर खूप चिडचिड करते, त्यामुळे मग तिची चिडचिड होण्याच्या पहिले तिला मी झोपी घालते. आणि ती कशी ओढती आहे, तिला काहीतरी लागत होतं, पण काय पाहिजे होतं ते मला बी नव्हतं माहिती आणि एवढं बोललेलं तिचं समजत नाही. तसं तर समजतं पण एवढं काही समजत नाही, जे समजतं ते ठीक आहे, जे समजत नाही ते तिला फक्त मी हो हो म्हणत राहते, कारण मग त्यामुळे तिनं पण म्हणजे थोडीशी नादी लागते आणि दुसरं काहीतरी खेळायला घेते, पण मग जे पाहिजे का ते पाहिजे असेल का ते घेतल्याशिवाय ती शांतच नाही बसत. कधी कधी मग जे पाहिजे ते समजतं ते देतो पण आपण, पण जे नाही समजत ते काय करणार, त्यामुळे मग तिला असं हाताला धरून म्हणायला लागतं, चल तू दाखव मग मी देते. मग त्यावेळेस तिने दाखवते, मग तिला द्यावं लागतं, मग ती खेळत राहते. आणि आत्ता पण तसंच झालं, तिला पाहिजे होती गाडी खेळण्यासाठी, ते तिला लागत होतं, मग तिला मी तिला दाखव, मग तिने दाखवलं आणि त्यानंतर मग मी तिला गाडी काढून दिली. मग तिनं आता मस्त गाडी खेळते आहे, पण ती जास्त वेळ काय एकटी तिकडे थांबणार नाही हॉलमध्ये, ती माझ्याकडेच येणार, त्यामुळे मी पण आता म्हटलं ठीक आहे थोडा वेळ तरी होईना पण खेळेल तेवढंच, म्हणजे माझ्यापासून थोडीशी लांब जाईल. जर असेल नाही तर वट्ट्याजवळ तर तिनेच तर पायामध्ये तरी घुतमाळते, नाही तर वरती तरी बसव म्हणते. आणि असं काय झालं, मी तिला वरती बसवलं पण तिने मी रात्री थोडी भाजी उरलेली होती ती काढून ठेवलेली वाटी, ती भाजी तिनं पूर्ण सांडून दिली, त्यामुळे मी तिला आता ठरवलं की तिला आता वरती नाही बसवायचं, कारण ती शांत बसत नाही वरती, हे घे ते घे ते घे त्यासारखं चालूच राहतं, त्यामुळे म्हटलं तिला वरती बसवायचंच नाही. ठीक आहे, खाली खेळ, जे लागतं ते सांग, खालीच तुला देऊन दे. तर आज खूप दिवसानंतर मी ज्वारीची भाकरी बनवते, कारण ना खूप दिवस झालं बनवलं नव्हते आणि पीठ ना मम्मी संक्रांतीला आलेली होती दीदीकडे, त्यावेळेस घेऊन आलेली, तेव्हाचं पीठ होतं, त्यामुळे म्हटलं जमतात की नाही बघू. पण भाकरी खूप छान येत होत्या आणि एकदम पांढरा शिपट येत होत्या. आणि भाकर बघून नक्की सांगा मला भाकरी येतात की नाही, कारण काही जण असं म्हणत होते की मला भाकरी नाही येत, भाज्या नाही येत, पण आता तुम्ही सांगा मला भाकरी येतात की नाही, कारण म्हणणारी म्हणतात पण आपल्याला माहिती असतं खरं काय येतं की नाही. आणि असे भरपूर जणांना माहिती आहे मला स्वयंपाक येतं की नाही, कारण जे कोणी जेवण करते ते तर सर्व चांगलेच म्हणतात, पण ठीक आहे, काही जण असतात असे, काही जण असतात तसे, त्यामुळे एवढं काही नाही, जीवन आहे, जीवनात काही मागे ओढणारे असतात तर काही समोर घेऊन जाणारे असतात असं म्हणायचं आणि मस्त आपलं आपलं चालू राहू द्यायचं. आता मला जास्त भाकरी नव्हत्या बनवायच्या, 2-3च बनवायच्या होत्यात, पण 3 बनवत नसतात, त्यामुळे मी एक छोटंसं असं तव्यावरती टाकलेलं होतं, त्यामुळे 4 होऊन जातील म्हटलं. 3 तर काही बनवत नाहीत आमच्या इकडे, तुमच्या इकडे बनवतात का ते नक्की सांगा, आमच्या इकडे तर बनवत नाहीत. आणि बघा आता मस्त माझी भाकर अशी फुगते आणि एकदम पातळ राहते, कारण जाड भाकरी मला काही एवढं जमत नाही, त्यामुळे मी पूर्ण पातळ भाकरी करते. आणि शीतळी साईज मोठी झाली नाही तर साईज पण छोटी असते. आणि आता मी भाजी पण दाखवते मी बनवलेली, गोबी आणि आलूची मिक्स भाजी आहे, तुम्हाला सांगा कशी वाटली. आणि टेस्ट केल्यानंतरच समजेल, पण आता मला पण टेस्ट नव्हती करायची आज, कारण मला होता उपवास, फक्त स्लीपवरतीच बनवलेली होती, त्या पण उरेल, जास्त भाजी झालेली होती. आता मस्त मी आंघोळ वगैरे केली आणि केसांना हेअर स्पा करून घेते, कारण खूप दिवस झालं केसांना हेअर स्पा पण नव्हता केला आणि केस असे म्हणजे थोडेसे वेगळे झालेले होते, त्यामुळे म्हटलं चला सर्व आहे घरी तर मग कशाला थांबायचं म्हणून. आणि
अनु पण झोपलेली होती, श्रीनं पण जेवण करून झोपलेले होते. त्यामुळे म्हटलं आता भांडे वगैरे घासायला, कारण वाजले असते तर मग अनु उठून गेली असती, कारण आमचं किचन आणि बेडरूम जवळ आहे. अनु बेडरूममध्ये झोपलेली आहे, त्यामुळे मला भांडे पण नव्हते घासता येत आणि दुसरं पण काही काम नव्हतं. त्यामुळे म्हटलं आता जे काम आहे ते करून घेऊ आणि नंतर बाकीचं बघू, म्हणून मी घेतला आता हेअर स्पा करण्यासाठी. आता मस्त हेअर स्पा करते आणि थोडंसं मी पण आराम करते. तोपर्यंत हेअर स्पाची क्रीम पण राहील डोक्याला आणि त्यानंतर मस्त मी डोकं वगैरे धुवून टाकते आणि नंतर बघू मग कसं काय. आता व्हिडिओ तर नंतर घेऊ शकत नाही, कारण अनु उठेल आणि अनु उठल्यानंतर तिच्यासमोर जर मोबाईल दिसला तर ती लगेच मोबाईल मागते. त्यामुळे मी तिच्यासमोर मोबाईल बघायचं खूप कमी केले. ज्यावेळेस अनु झोपेल त्यावेळेस चान्स मारून घ्यायचा आणि ज्यावेळेस अनु जागी असेल त्यावेळेस मोबाईल लपवून ठेवावं लागतं. त्यामुळे आता अनु झोपलेली होती म्हणून म्हटलं त्याला टाईम आहे म्हणून मी मोबाईल काढलेला आणि हेअर स्पा करते. या पहिले पण मी हेअर स्पा करते वेळेस दाखवलेलं आहे आणि आज पण दाखवते. आता ह्याच्यानंतर थोडंसं आपलं नॉर्मल हलक्या हलक्या हाताने क्रीम लावून घेऊन थोडंसं मालिश केल्याने करायचा आणि नंतर थोड्या वेळ क्रीम राहू देऊन पुन्हा धुवून टाकायचं, कारण स्टीम देतात पण माझ्याकडे काही स्टीम हीटर नाही आहे, त्यामुळे मी काय स्टीम नाही देणार आहे. आणि बरेच जण टावेल वगैरे पण लावतात पण मी नाही लावणार आहे. जे आहे ते असंच ठेवून आणि नंतर वॉश करून टाकेल हेअर. चला मग भेटू नंतर उद्याच्या व्हिडिओला. आज इथंच व्हिडिओ थांबवते. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या अनुची भाषा कळत असेल ना ते पण सांगा ती काय म्हणते काय नाही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला मग आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सो टेक केअर फ्रेंड. बाय बाय, भेटू नंतर. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.